सर्व पक्षी मित्रांना संजय गुरवचा नमस्कार. आपण व्हिडिओमध्ये बघत आहात नारळाचं रोप 1 ते 1.5 वर्षाचं. आणि या नारळाचं रोप आमच्या अंगणात असल्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून सुगरण पक्ष्याचं याच्यावरती भरपूर येणं सुरू आहे. त्याचं कारण त्याच्या जे सुगरणीचा जो खोपा आहे, घरटा आहे, त्या घरट्याला बाइंडिंग करण्यासाठी म्हणजे त्याचं आर्मेचर तयार करण्यासाठी या नारळांच्या पानांच्या ज्या किनारी आहेत त्याच्या चिवट्या काढून, रेषा काढून ही सुगरण नेते आहे. बघा चोचीत किती रेषे तिने भरलेले आहेत. गवताचं तिचा खोपा असतो, त्या खोप्याला विणताना त्यामध्ये हे मजबूत पानांच्या किनारी, चिवट्या ज्याला म्हणू आपण, रेषे ज्याला म्हणू, त्या रेषा त्याच्यामध्ये विणते ती, ज्यामुळे तिच्या घरट्याला एक चांगला घट्टपणा येतो आणि घरटं सुरक्षित राहते पूर्ण काळ. कारण बरेच वेळा तिचं गवताचं जे घरटं आहे ते सडून गळून खाली पडू शकते. ते पडू नये त्याकरता एक आर्मेचरसाठी, जसं आपलं सिमेंटचं बांधकाम करत असताना त्यामध्ये आपण लोखंड भरतो स्लॅबमध्ये किंवा पिल्लरमध्ये, बीममध्ये, तर हे पक्षीसुद्धा आपल्या घरट्यांना एक आर्मेचर आधी तयार करतात. सेंटरिंग म्हणा त्याला किंवा लोहाबांधी म्हणतात, तशा पद्धतीचं हे करत असतात. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपले विचार प्रतिक्रिया मांडा. थांबतो. धन्यवाद.